गावातील बेलापूर ते पेंदर स्थानकादरम्यान 17 नोव्हेंबर 2023 पासून मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या 30 महिन्याच्या कालावधीत 4,30,000 प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे। मेट्रोला नवी मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे। तसेच सिडकोने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात सिडकोच्या #मेट्रो प्रवासी छायाचित्रे, रील्स आणि अनुभव शेअर केले आहेत। या मार्गावर दर दिवशी सरासरी 12,000 प्रवासी प्रवास करत आहेत। मेट्रो सुरू झाल्यापासून 1 महिन्याच्या कालावधीत 4,30,000 प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला आहे। कामकाजाच्या दिवशी नोकरदार वर्ग व सुट्टीच्या दिवशी सिडकोच्या सेंट्रल पार्क उद्यानाला भेट देणारे पर्यटक यांचा मेट्रो सेवेला उदंड प्रतिसाद लाभत आहे। मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे। याबद्दलची अधिक माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली। नमस्कार, मी प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी सिडको। मला आपल्या सर्वांना सांगताना खूप आनंद होत आहे की सिडकोच्या नवी मुंबई मेट्रोला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळालेला आहे। केवळ 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 4,30,000हून अधिक प्रवाशांनी प्रवास केलेला आहे आणि खरंच ही आनंदाची गोष्ट आहे। सिडकोतर्फे सुद्धा सोशल मीडियावरती विविध कॅम्पेन्स रन केले गेले होते। त्यामध्ये जब वी मेट्रो हॅशटॅग आणि सिडको हॅशटॅग असे विविध हॅशटॅग्स आपण रिलीज करून नागरिकांना विनंती केली होती की त्यांनी आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत रील्स, फोटो शेअर करावे। आणि मला तेही सांगताना खूप आनंद होत आहे की सर्व नागरिकांनी ऑलमोस्ट 5,000हून अधिक नागरिकांनी आपले फोटोज शेअर केले, रील्स शेअर केलेत आणि याबद्दल सुद्धा मी त्यांचे सर्वांचे आभार मानते। आणि यापुढेही आपण मेट्रोचा हा सुखकर प्रवास करावा आणि सिडकोला अशीच साथ द्यावी अशी मी सर्वांना विनंती करते। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमचा प्रियजनचा रिपोर्ट, नवी मुंबई।